तर एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये जो संघर्ष सुरू आहे तो संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय ठाण्यामध्ये खास करून त्या संघर्षाबद्दल जितेंद्र आव्हाडांनी काय म्हटलंय ते सुद्धा पाहूया. शिंदेच्या वेळापूर्वी भाजपने देखील असं सांगितलेलं आहे की नाही मग आमचं तेच म्हणणं आहे ना, कालपर्यंत एकत्र झोपेत होते, आज काय झालं. नाही मग आमचं तेच म्हणणं आहे ना, कालपर्यंत एकत्र झोपेत होते, आज काय झालं. नाही मग आमचं तेच म्हणणं आहे ना, कालपर्यंत एकत्र झोपेत होते, आज काय झालं. आणि या सगळ्याबद्दल संजय राऊतांनी काय टिप्पणी केली जाणून घेऊया. ज़्यादा दिन तक अजीत पवार मुझे नहीं लगता है कि सत्ता में बैठेंगे. वो फिर उनकी घर वापसी होगी और दोनों पार्टी एक साथ चाहे मर्जर हो या एक साथ वो काम करेंगे, ऐसा मुझे लगता है. और सिंधे को भी जाना पड़ेगा क्योंकि अगला विधानसभा का चुनाव भारतीय जनता पार्टी सिंधे के साथ लड़ने नहीं जा रही है, शायद लोकसभा भी. ही ठिणगी आहे. आम्हाला ठाण्यामध्ये जास्त लक्ष घालता आलं नाही. आमचं लक्ष मुंबईवर जास्त होतं. अधिक लक्ष घातलं असतं तर कदाचित आम्ही थोडं अजून पुढे जाऊ शकलो असतो. पण एक वर्तुळ पूर्ण झालं आहे बरं का. एक वर्तुळ पूर्ण झालं. लोकसभा, विधानसभा, नगरपालिका आणि महानगरपालिका याच्या पुढे आता एकनाथ शिंदे सरकणार नाही. यापुढे त्यांचं रोज अधपतन आणि घसरण सुरू होईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.